नमस्कार शेतकरी मित्रांनो. काय होतंय की शेती करत असताना फक्त खतं औषधं ह्या गोष्टीचाच खर्च नाही शेतकऱ्याला. कारण शेतकऱ्याला खूप काही खर्च आहे शेतीमागं. जसं आपण जर बघितलं मोटरीचा खर्च, वायराचा खर्च, पाईपलाईन फुटल्याचा खर्च, पाईप तुमचं ताटरपासून वायरापर्यंत मोटरीपर्यंत मोटर जळली तर भरणं, ह्या टोटली खर्चाचा जर अभ्यास लावला ना मित्रांनो, तर आपल्या मालाला भाव 3 पट पाहिजे, दुप्पट नाही 3 पट पाहिजे. म्हणजे एवढा खर्च आपल्याला लागतोय. एकीकडं भरमसाठ खताचे भाव वाढत चालले, दुसरीकडं मालाचे भाव जर वाढले तर ते परत कमी होतात. बरं त्याचं कारण बी काही समजत नाही. जर 11-12 हजार रुपये क्विंटल कापूस एक साल जातो आणि लगेच दुसऱ्या साली लगेच तो 6-6.5-7 हजारावर येतो. मग मला हे समजत नाही की ज्यावेळेस खताची बॅग 1500ला जाती तर ती 2 किंवा दुसऱ्या वर्षी ती 1000ला यायला पाहिजे. पण ती तसं नाही होता, ती परत दुसऱ्या वर्षी 1700ला जाते. 1500ची बॅग 1700ला विकल्या जाते. म्हणजे तुमचे भाव, तुमचे खताचे औषधाचे दरवर्षी वाढले जातात. मग शेतकऱ्यांनाच काय गुन्हा गेला हो, की त्याचा माल फक्त एका वर्षात एकदा भाव मिळतो आणि 10 वर्षे त्याचा भाव पाडला जातो. मग शेतकऱ्यांना, म्हणजे शेतकरी काय, त्याच्यामध्ये जीव नाही, त्याला संसार नाही, त्याला खायला लागत नाही, त्याला पैशाची गरज नाही का शेतकऱ्यांना फक्त आत्महत्या करूनच मारावा, हा एक विचार माझ्या डोक्यामध्ये येतो. म्हणजे तुम्ही बघा, प्रत्येक गोष्टीचे भाव दरवर्षी वाढत जातात. आता सोयाबीन एक साल 10,000 गेलं, लगेच 4200, आता 4,000-3,500 रुपयाला सोयाबीन मिळायला लागले. आणि काही काही खताच्या बॅगीचे भाव 3-3.5-3 हजार रुपये झाले. म्हणजे विचार करायसारखी गोष्ट आहे मित्रांनो. काय शेतकऱ्यांनी जगावं का मारावं, म्हणजे ही परिस्थिती निर्माण झाली. आणि शेतकरी का मरतो याचा कधी हे विचार करणार नाही, पण शेतकरी मेल्यानंतर मदत देणार. पण शेतकरी जवळ जिवंत आहे ना, तवर हे त्याच्यासाठी काही करणार नाही. काय म्हणजे काय अवस्था आहे. कधी कधी असं एकांतामध्ये विचार करतो मी या गोष्टीचा. कारण मी स्वतः शेतकरी मित्रांनो, मी शेती करतो, माझ्याकडे जमीन भरपूर आहे. मी असं नाही का मोलावर मजूर मिळालं तर शेती करतो असं नाही. मजूर नसलं तर मी स्वतः फवारा हाणतो, पाणी भरतो, ट्रॅक्टर चालवतो. म्हणजे जे काय शेतीत करता येईल तेवढं मी काम करतो. म्हणजे त्याच्यामुळं असं वाटतं की आपण किती कष्ट घेतो आणि काय कष्टाची चीज आहे ते. म्हणजे खर्च किती आहे. एक पाईपलाईनीचं लीक काढायला गेलं ना मित्रांनो, तर 1000-1500 रुपये ते लीक काढणाऱ्याला द्यावं लागते. त्याच्या मागं सामान परत वेगळं राहतं. एक फ्युजरची जी असते ना ती, त्याच्या किमती कुठे आहे. म्हणजे इतक्या बेकार समस्या आहे आणि तरी तुम्ही शेतकऱ्याला समजून घ्यायला तयार नाही. शेतकऱ्याच्या एखाद्या वर्षी एखाद्या मालाला जर भाव मिळाला तर इतके ओरडते की लगेच त्यांचं घरचं बजेट कोसळतं. अरे पण ज्या शेतकऱ्यांनी लाखो रुपये मातीत टाकले, त्या शेतकऱ्याला ज्यावेळेस माल रस्त्यावर फेकावा लागतो त्यावेळेस त्याचं घरचं बजेट नाही, त्याचं घर ढसळतं रे. याचा विचार कोणी करतं आणि कमू करत नाही. काय शेतकऱ्यांना असा गुन्हा केला. आज जरा शेतकरी होते म्हणून तुम्ही वाचले. म्हणजे जे अन्न मिळतं ना, त्याला कोणची कंपनी नाही अन्न बनवणारी, ती शेतीतूनच फायदा होणार आणि त्याला शेतकरीच फायदा करतो. ही गोष्ट पण ध्यानात ठेवा. आज शेतकऱ्याला नाही कोणत्या सोयी सुविधा, काय शेतकरीची परिस्थिती आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये तरी तो शेती त्याची जिद्दीनं शेती करतो, तरी अशी जिद्दीनं शेती करून त्याला हे फळ मिळत असेल. म्हणजे 10,000 रुपये एका वर्षात मालाला भाव मिळतो, त्याच मालाचा भाव दुसऱ्या वर्षी 6,500 हजारावर येतो. काय अपेक्षेनं त्यानं ते पीक लावावं, काय अपेक्षा ठेवून त्यानं ते करावं. म्हणजे कव्हर त्यानं व्याजाना पैसा काढून सावकारात दारात बसून सावकाराला वावरं गहाण ठेवून कव्हर त्यानं त्याचं जीवन जगावं. किती खंत आहे, किती काय बोलावं असं डोळ्यातून पाणी यायसारख्या गोष्टी मित्रांनो. काय सांगा तुम्हाला. म्हणजे शेतकऱ्याचं जीवन, त्याचं जीवन म्हणजे जीवन नाही. शेतकऱ्याला पोरं नाही, त्यांचे शेतकऱ्याच्या पोराला, शेतकऱ्याला नाही वाटत आपलं पोरग शिकावं. पण आज शिक्षणाचा खर्च कुठे गेलाय.
काय काही काही शेतकऱ्याची पोरं एवढे हुशार आहे की काही शेतकरी त्यांचं शिक्षण करू शकत नाही, कारण नाही निघत रे तेवढं उत्पन्न शेतातून. पण ह्याची जाणीव ह्या अवस्थेला व्हायला पाहिजे. आणि शेतकरी मागतो तरी काय तुम्हाला? फक्त त्याच्या मालाला भाव. स्वामीनाथन आयोग लागू करा, किती वर्षापासून शेतकरी बोंबलतोय, कोण त्याच्याकडे लक्ष देतंय? शेतकऱ्याला दिवसा लाईट द्या, शेतात जायला सोयीची रस्ते नाही, सुखसुविधा नाही, दळणवळण साठी त्याला रस्ते नाही. आज काही ठिकाणी जरा त्याला शेतात माल न्यायचा असला तर त्या माल पण त्याला नेता येत नाही, किंवा त्याचा माल त्या रस्त्यामुळे बेभाव विका लागतो. ही परिस्थिती. आणि आपला देश कृषीप्रधान देश, वारे कृषीप्रधान देश. काय ही अशी जर अवस्था असेल, कसा शेतकरी जगेल हो? आणि काय काय त्या शेतकरीचं, म्हणजे काय शेतकऱ्यांना काय असं मोठं पाप केलंय की हे सगळं त्याच्या वाट्याला येतंय? एक तर निसर्ग साथ देत नाही, वरून हे मायबाप सरकार साथ देत नाही. म्हणजे एकीकडं भरमसाठ किमती वाढवल्या खताच्या, औषधाच्या, जे शेतीला जेवढं साहित्य लागतं त्याच्या भरमसाठ किमती दरवर्षी वाढत चालल्या. आणि शेतकऱ्याने जे कष्टाने पिकवलं त्याची किंमत फक्त त्याला 10 वर्षातून 5 वर्षातून एकदा मिळती, ती परत वापस येते. म्हणजे असा काय गुन्हा केला शेतकऱ्यानं? आणि इतकी खंत वाटते ना ह्या व्यवस्थेवर. म्हणजे शेतकरी का मरतो, का आत्महत्या करतो याचा विचार करायला पाहिजे. तर उलट येणे शेतकऱ्यावर जीएसटी लावली, खत जीएसटी मध्ये आणलं, शेतीला ज्या वस्तू लागतात याच्यात पण जीएसटी घातली. म्हणजे विचार करा, आधीच शेतकरी बोजाच्या यानं मरत होता, वरून आणखीन त्याच्या बोजा टाकला. काय दुरावस्था आहे. आणि कृषीप्रधान देशातला शेतकरी काय पडतं तुम्हाला तर बघा मित्रांनो. आणि मी जे काही बोलला असेल मित्रांनो, हे माझ्या भावना होत्या. मी कोणा सरकारी विरुद्ध मला काही बोलायचं नाही, मी कोणत्या पक्षाचं नाही. माझा पक्ष फक्त मी शेतकरी आहे, एवढंच आहे. आणि ही माझी शेतकरीची व्यथा आहे मित्रांनो. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा. एवढंच तुम्हाला हात जोडून सांगतो. बस. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र.